जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्या हस्ते आज होणार आहे। आणि याच अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी शरद पवार हे खरं तर दाखल होणार आहे। आणि याच अनुषंगाने सध्या जुन्नर तालुक्यात शरदचंद्रजी पवार येणार असल्याने जे अजित पवार गटाचे आमदार आहेत अतुल बेनके यांनी खरं तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब यांचं सहर्ष स्वागत असलेले जे बॅनर आहेत ते लावलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि याच बॅनरमुळे सध्या चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळतं, कारण की याच बॅनरवरती फक्त शरद पवार यांचा फोटो आहे, तर अजित पवार यांचा फोटो या बॅनरवरती नसल्याने सध्या चर्चेला उधाण आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहिलं की शरद पवार पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेस खरं तर अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट अमोल कोल्हे आहेत त्यांच्या घरी खरं तर केली होती। यामुळे अतुल बेनके हे शरद पवार गटात जाणार का अशा चर्चेला सध्या त्या ठिकाणी उधाण आलं होतं। मात्र त्यावेळेस अतुल बेनके यांनी राजकारणामध्ये केव्हाही काही होऊ शकतं अशा प्रकारचं वक्तव्य करत ज्या घटनेला खरं तर फाटा दिला होता। मात्र पुन्हा एकदा आज हा जो बॅनर लावला आहे ह्या बॅनरमुळे जुन्नर तालुक्यामध्ये खरं तर चर्चेला उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अनेक जे आमदार आहेत ते शरद पवार गटात येण्याच्या ज्या गोष्टी बोलल्या जात होत्या त्याच अनुषंगाने अतुल बेनकेसुद्धा खरं तर शरद पवार गटात जाणार का याही चर्चेला सध्या आता उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण तुषार स्वामी सुनील दिगळे, TV9 मराठी, ओतूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।